निर्णय आलाय. षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर फटका नाही, परंतु चांगला फटका म्हणावा लागेल. एक धाव काढलेली आहे आणि इथं पण नाही, परंतु चेंडू यावेळी अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू निर्धाव आलेला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळी चांगला चेंडू. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे कर्णधाराकडून. यावेळेस आला मोठा फटका नाही, परंतु चांगला फटका म्हणावा लागेल. एक धाव काढलेली आहे आणि इथं पंचांचा निर्णय आलाय. षटक समाप्त. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत त्या 26. विजयासाठी 27 धावांचं आव्हान. 6च आहे का? ठीक आहे. 6 षटकाचा सामना आहे. थोडीशी समालोचनाकडून झालेली ही चूक माफी असावी. यावेळेस चांगला डिफेन्स पाहायला मिळालाय बा. धावफलक स्थिर आहे. अजूनही धावा. चला, दोन्ही संघाच्या यानंतर जो होणारा अंतिम सामना आहे, या दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचे नाणेफेकीसाठी. अवघ्या काही मिनिटांमध्येच नाणेफेक केली जाईल. यावेळेस आलाय मोठा फटका. चेंडू सरळ गेला सीमारेषा बाहेर. मिळाला आहे खणखणीत चौकार आणि या चौकाराने धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. 31 धावा. वरी दे, वरी आहे. तुम्हारे हाथ में चले पहले छत्तीस धावा या चौकाराच्या मदतीने 5वं षटक प्रगतीपथावरती सुरू असताना काय चौकार आहे का षटकार? सर जरा क्लिअर चेक करा. षटकार असायची शक्यता आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं. ठीक आहे चौकार. ओके. रन सांगा. 40 धावा. स्कोररला विचारलं, स्कोररला. हो 40 झाले. 40 धावा. शेवटचा षटक चालू आहे.
चांगली धावसंख्या उभा टाकलेली आहे डॉक्टर संघाने. यावेळी झालाय मोठा फटका, पायचा झेलबाद होणार का? यो, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल घेतलाय आणि फलंदाजाला बाद केलंय. अंपायर होत आली का? चला 6 ओव्हरच्या नंतर धावसंख्या झाली आहे 40. विजयासाठी धावा बनवायच्या 41. चला डॉक्टर संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, फिल्डिंग लावून घ्यायचंय डॉक्टर संघानं.